बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत तर प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असं म्हटलंय। गेल्या आठवडाभर राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र काही भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे आणि या पावसामुळे राज्यातील 25 धरणात 90% पाणीसाठा जमा झालाय। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरणं नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। दरम्यान साक्री तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लणिंगकुणातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। धोधो कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करू लागले। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। वाशिम शहर, दोडकी, शिरपूर आणि मालेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। शेतात पाणी साचल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 11,924 क्युसेक विसर्ग कमी करून 7,975 क्युसेक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवू शकतो असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे आणि गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा हा 91.30%, तर समूहात 91.92% साठा आहे। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने 65% पातळी गाठली आहे। त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक यांच्यामध्ये होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळालाय। सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांचं स्वयंपाकातील बजेट कोलमडणार असं दिसतंय, कारण खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे। मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे। एमएमपीएच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमताने झालाय। त्यामुळे आता अन्य दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीची देखील शक्यता आहे। महाराष्ट्रासह देशात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढलेलं आहे। सोयाबीनची सरासरी उत्पादकता विचारात घेता उत्पादन वाढणार आहे। खाद्यतेलावरील कमी केलेला आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे सोयाबीन दरवाढीची शक्यता मावळलेली आहे। शासनाने ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केलेली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणं गरजेचं आहे। त्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाला उच्चांकी भाव मिळाला। संगमनेर बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति किलो 251 ते 350 रुपयांपर्यंत भाव मिळाला। यंदा वेळेवर मान्सून आल्यानंतर खरीप हंगामातील पिकाची पेरणी अजूनही जून महिन्यात झाली, मात्र शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झालं। अनेक शेतकरी मुगाची विक्री करण्यासाठी येत आहेत, मात्र दर क्विंटलला 5,000पासून ते 7,500 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते। जवळा बाजार येथील बाजारपेठेमध्ये सध्या गहू आणि ज्वारीचा भाव स्थिर आहे। गव्हाला 2,500 ते 3,200 रुपयांदरम्यान भाव मिळतोय, तर ज्वारीची विक्री 2,200 ते 2,500 रुपयांदरम्यान होते। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद आणि सोयाबीनचे दर घसरलेले आहेत। तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचं चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारपेठेत पाहायला मिळतंय। हरभरा वगळता बहुतांश शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात सापडलाय। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळदीचे दर घसरलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक कोंडीत सापडलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आलेली आहे। घरांच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। आता 4 सप्टेंबर ऐवजी इच्छुकांना 19 सप्टेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे।
यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत। तसंच 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे। ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेनं ठाणे पालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडते। त्यात ठाणेकरांना सुरळीत वाहतूक व्यवस्थेसह गारेगार प्रवास करता यावा यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेमध्ये टप्प्याटप्प्याने 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या। त्यानंतर आता उर्वरित 180 इलेक्ट्रिक एसी बस परिवहनाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी ॲपल सातत्यानं भारतात आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे। याच दिशेनं ॲपल मार्च 2025 पर्यंत भारतात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। 2023-24 मध्ये भारतातील आयफोनचं उत्पादन 1.20 लाख कोटींपर्यंत पोहोचलेलं आहे।